छान गरम गरम अशी मऊ लुसलुशीत गुळातली लापशी तयार झालेली आहे। तुम्हाला हे माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, मी पौर्णिमा तुम्हा सगळ्यांचं माझ्या हमखास घरगुती या मराठी यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते। हा व्हिडिओ जो आहे तो आहे लक्ष्मीपूजनच्या दिवशीचा, परंतु तब्येत बरी नसल्यामुळे एडिटिंग आणि अपलोडिंग करायला जमलं नाही, म्हणून मी हा व्हिडिओ आत्ता अपलोड करत आहे। लापशी बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी भरून लापशीचा रवा घेतला आहे। 1 वाटी भरून लापशीचा रवा घेतला आहे, त्यासाठी आपल्याला इथे अर्धी वाटी तूप लागणार आहे। हे प्रमाण परफेक्ट आहे, म्हणून मी इथे 1 वाटी लापशीचा रवा आणि अर्धी वाटी तूप घेतलेला आहे। आता ही लापशी आपण आहे ना कुकरमध्ये बनवणार आहोत, त्यामुळे मी गॅसवरती कुकर चढवून घेतला आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे अर्धी वाटी तूप मी घालून घेतलं आणि ही लापशी जी आहे, रवा जो आहे ना आपल्याला हा त्याच्यामध्ये खमंग आणि खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। पूर्ण त्या रव्याचा जो कलर आहे ना तो पूर्ण चेंज झाला पाहिजे, इतपत आपल्याला हा रवा लापशीचा भाजून घ्यायचा आहे। तब्येत ठीक नसल्यामुळे आवाज व्यवस्थित येत नसेल तर जरा इग्नोर करा। मध्यम आच करायची गॅसची आणि हा रवा छान असा भाजून घ्यायचा, अगदी त्याचा ना कलर चेंज झाला पाहिजे इथपर्यंत। रवा भाजतानाच मी त्याच्यामध्ये ना थोडासा छोटासा दालचिनीचा तुकडा आणि 1 लवंग घातलेली आहे। नसेल आवडत तर तुम्ही म्हणजे ते ऑप्शनल आहे, काही गरजेचं नाही आहे, पण थोडं त्याला फ्लेवर येतो दालचिनीचा म्हणून घातलेला आहे। आणि हे 7 ते 8 मिनिटांनी आपल्याला चांगलं खरपूस भाजून घेतलेलं आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की त्याचा कलर जो आहे ना तो बदललेला आहे, इथपर्यंत आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे। आता भाजून झाल्यावरती ह्याच्यामध्ये आपल्याला ना पाणी घालायचं। तर पाणी किती घालायचं, तर ज्या वाटीने आपण लापशीचा रवा मोजलेला आहे त्याच वाटीने आपल्याला याच्यामध्ये 4 वाट्या पाणी घालायचं आहे। तर मी 4 वाट्या याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे। हे प्रमाण जे मी तुम्हाला सांगत आहे ना ते एकदम परफेक्ट आहे। ह्याने तुमची लापशी अशी मोकळी मऊसूत अशी लापशी शिजल्या जाते। आणि मग 4 वाट्या पाणी घातल्यावरती कुकरचं झाकण लावलं आणि त्याच्यामध्ये मी त्याच्या 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। तुमच्या कुकरच्या अंदाजानुसार तुम्ही त्याच्यामध्ये 2 ते 3 शिट्ट्या करून घ्या। 3 शिट्ट्यामध्ये लापशी अगदी माझ्या कुकरमध्ये व्यवस्थित शिजली होती। जोपर्यंत शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत मी इथे त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट जे घालणार आहे बदाम, त्याचे काप करून घेतलेले आहेत। तुम्हाला बदाम, काजू, तुम्ही काजू आवडीनुसार जे तुम्हाला आवडतील ना ड्रायफ्रूट तुम्ही ते घालू शकता। आता 1 वाटी रवा घेतला आहे लापशीचा, त्यासाठी मी इथे 1 वाटी गूळ घेतला आहे। गुळाचं प्रमाण आहे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा, पण 1 वाटी लापशीच्या रव्याला 1 वाटी गूळ हे परफेक्ट प्रमाण आहे। खूप जास्त गोड होत नाही आणि अगदी ती अगोड पण लागत नाही। कमी गोड लापशी खायला बरी पण वाटत नाही। आता कुकर थंड करून झालेला आहे, कुकरचं झाकण उघडलं, लापशी पहा व्यवस्थित छान झालेली शिजलेली आहे। त्याच्यामध्ये मी हा 1 वाटी गूळ घालून घेतला आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। लापशी गरम असल्यामुळे ना हा गूळ झटपट पटापट वितळत जातो। गॅस बारीक करायचा आणि हा पूर्ण आपल्याला गूळ आहे ना याच्यामध्ये वितळवून घ्यायचा आहे, म्हणजे हा गूळ संपूर्ण वितळला पाहिजे, इथपर्यंत आपण ह्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। बारीक गॅस करून हे हलवत राहायचं। गरम असल्यामुळे लापशी ना गूळ झटपट वितळतो। आता याच्यामध्ये जे दालचिनी आणि लवंग आहे ना हे काढून टाकलेलं आहे मी, कारण मग ते दाताखाली आलं ना गोड खाताना तर त्याची म्हणजे आम्हाला तेवढं आवडत नाही, त्याची चव मग बिघडून जाते पदार्थाची, म्हणून मी ते दोन्ही पण लवंग आणि दालचिनी याच्यामधून काढून घेतलं आहे आणि हा गूळ पूर्ण वितळून घेतलेला आहे। आता गूळ तुम्ही पाहू शकता पूर्ण वितळलेला आहे। 2-4 मिनटं लागतात गूळ वितळायला। तर गॅस बारीक केला आणि एका गॅसवरती मी इथे फोडणीचं भांडं ठेवून घेतलेलं आहे। फोडणीच्या भांड्यामध्ये मी 2 चमचे तूप घातलं आहे आणि जे बदामाचे काप आपण केले होते ना ते याच्यामध्ये घालून आहे ना ते जरा असे खमंग परतून घेतलेले आहेत। बदामाच्या कापाबरोबर मी इथे ना मनुका घातल्यात, पण माझ्याकडे लाल मनुका नव्हत्या, काळ्या होत्या घरामध्ये म्हणून मी घातल्यात। तुम्ही काजू घालू शकता, लाल मनुका घालू शकता, बदाम घालू शकता, जे आवडतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही याच्यामध्ये घालू शकता। आणि हे जे तुपामध्ये आहे ना हे छान असं परतून घ्यायचं। हे बदामाचे काप थोडेसे ब्राऊन व्हायला लागले की गॅस बंद करून टाकायचा। ते काळ्या मनुका किती छान मस्त फुलून आल्यात बघा। आता हे ब्राउनिश व्हायला लागले, गॅस बंद केला आणि हे जे लापशी आपली तयार झाली होती ना त्या लापशीवरतून मी ह्याच्यामध्येही हे सगळे बदामाचे काप घालून घेतलेले आहेत, ड्रायफ्रूट्स, आणि हे सगळं मिक्स करायचं। आणि याच्यामध्ये अर्धा चमचा सगळ्यात शेवटी सगळ्यात लास्टला अर्धा चमचा वेलची पावडर घालायची
आणि गॅस जो आहे ना तो बंद करून घ्यायचा. बघा इतकं गुळ पण वितळलं आहे आणि लापशी इतकी छान झाली होती. हे इतकी कन्सिस्टन्सी जी आहे ना लापशीची ती बरोबर आहे. खूप जास्त पातळी नाही आणि खूप एकदम कोरडी मोकळी ही आम्हाला आवडत नाही. त्यामुळे ही जे आहे ना हे बरोबर प्रमाण आहे. आणि ही लापशी मग मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेतली. वरून छान बदामाचे काप घालून गार्निश केली आणि आपली मऊ लुसलुशीत अशी लापशी तयार झाली आहे. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. थँक्यू.